नमस्कार, मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एक चटपटीत आणि खूप टेस्टी असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच फेवरेट असा स्ट्रीट फेमस चायनीज मंचुरियन, ड्राय मंचुरियन आणि ग्रेव्ही मंचुरियन दोघांची रेसिपी आपण बघणार आहोत। सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि त्याच बोरिंग भाज्या खाऊन कंटाळा आलेला आहे, तर कधीतरी चेंज म्हणून तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात। बाहेरचे कुठल्याही प्रकारचे मसाले किंवा अजिनोमोटो आणि प्रिझर्वेटिव्हज न वापरता आपण ह्या जे आहे मंचुरियन घरगुती पद्धतीने बनवणार आहोत। तर चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य। इथे मी एक मोठा कोबी घेतलेला आहे आणि त्याचे जे आहे त्या 4 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हातात बसतील असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर जे आहे एक जाड किसणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा जो कोबी आहे तो व्यवस्थित पकडून किसून घ्यायचा आहे। त्याला किसताना जे आहे पकड व्यवस्थित असली म्हणजे कोबी छान किसला जातो आणि जो त्याचा किस आहे तो थोडासा आपल्याला जाडच हवा आहे, अगदी बारीक नको, म्हणून मी मोठी जाड किसणी वापरली आहे। त्याच्यानंतर एक गाजर घेतलेला आहे, गाजरही आपल्याला किसून घ्यायचे त्याच किसणीवर। आणि त्यानंतर एक शिमला मिर्च मी अर्धी कट करून घेतली होती, त्यातल्या बिया काढून घेतल्या, त्या अर्धी म्हणजे 2 भागात कट करून घेतली होती। त्याच्यानंतर त्यातल्या बिया काढून तीही छान अशी किसून घेतलेली आहे। शिमला मिर्च आणि गाजर ऑप्शनल आहे, पण टाकलं तर चव छान येते आणि क्रिस्पी होतात। यात तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या पण ॲड करू शकतात। त्याच्यानंतर मी इथं 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली होती। त्याच्यानंतर 1 चमचा मिरची ठेचून टाकलेली होती, म्हणजे ती मुलांच्या तोंडात येत नाही आणि व्यवस्थित खाल्ली जाते, जास्त तिखटपणा नाही राहत। त्यानंतर 1 चमचा आपण इथं चिली सॉस टाकायचा, रेड चिली सॉस, आणि नंतर थोडासा मी फूड कलर ॲड केलेला होता, तो अगदी ऑप्शनल आहे, स्किप केला तरी चालेल। तसेच चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व जे साहित्य ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यात कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही आणि याला जे कोबीला पाणी सुटतं तेही आपल्याला पिळून फेकायचं नाही, तर त्यातच आपल्याला जे आहे मंचुरियन बॉल्सचं पीठ मळून घ्यायचं आहे। यात मी पुन्हा थोडासा फूड कलर ॲड केला होता। त्याच्यानंतर जे आहे मी 2 मोठ्या वाट्या कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, म्हणजे एक मीडियम साईजच्या 2 वाट्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्या निम्मे आपण मैदा घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं की मंचुरियन जे आहे ते अगदी छान असे फ्लफी होतात आणि क्रिस्पी होतात, तसेच मैद्यामुळे जे आहे बाइंडिंग छान येते। आता हे सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पाण्याचा अजिबात वापर नाही करते, जे पाणी कोबी आणि गाजरला सुटतं त्यातच आपल्याला हे कणिक मळून घ्यायची। त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, काश्मीरी मिरची पावडर, आणि थोडीशी कांदा पात ॲड केलेली आहे, ते ऑप्शनल आहे, टाकली तर छान येते टेस्ट आणि जे मंचुरियन बॉल आहेत ते छान तळले जातात। तर आता आपले जे इथं आहेत व्यवस्थित कणिक मळून झालेली तुम्ही बघू शकतायत। बाइंडिंग याची होईल म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवली त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे मंचुरियन बॉल्सचं। त्याच्यानंतरच त्याची बाइंडिंग व्यवस्थित होईल आणि जे आहे मंचुरियन बॉल छान असे क्रिस्पी तळले जातील। तर इथं तुम्ही बघू शकता जे आपले आहे बाइंडिंग छान होत आहे, त्यात अजिबात पाणी टाकायची गरज नाही, उलट वाटलंच तर तुम्ही थोडासा मैदा ॲड करू शकता। तर इथं मी दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये, यात आपले मंचुरियन बॉलला छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला जे आहेत हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आहे क्रिस्पी होईस्तोवर। तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण मंचुरियन बॉल तळायला घेतो तेव्हा 1-2 मिनटं त्यांना अजिबात टच नाही करायचं, त्याच्यानंतर त्यांची जे आहे व्यवस्थित क्रिस्पीनेस तयार व्हायला होते आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याने त्याला व्यवस्थित छान असं गरगर फिरवून जे आहे ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्वीकडून व्यवस्थित तळले जातात, आतून छान असे तळले जातात, वरून क्रिस्पी आणि आतून व्यवस्थित शिजतात। एक जवळपास 4 ते 5 मिनटं हे बॉल तळायला वेळ लागतो। त्याच्यानंतर आपण जे आहे याच प्रकारे आपली दुसरी बॅचही तळून घेत आहोत। तर ह्या प्रमाणामध्ये तुमचे जवळपास जे आहेत 2 प्लेट मंचुरियन ड्राय मंचुरियन होतील, एवढे हे मंचुरियन तयार होत असतात। इथे मी आता पुन्हा याची दुसरी बॅच जी आहे ती तळून घेत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे हे व्यवस्थित किती छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि आतून किती व्यवस्थित तळले गेले, तसे यांचा कलरही किती छान आलेला आहे। तर इथं जे आहे तुम्ही याची क्रिस्पीनेस बघितलीच आहे आणि आता मी तुम्हाला हे दाखवते किती छान व्यवस्थित तळले गेलेत, आतून अजिबात कच्चे न राहता छान असे पोकळ झालेले आहेत आणि व्यवस्थित हे आपले मंचुरियन बॉल तळले गेलेले आहेत। इथं माझी शेवटची बॅचही तळून झालेली आहे आणि मी ते आता काढून घेत आहे। आता हे आपले तुम्ही बघू शकता जे आपण साहित्य घेतलं होतं प्रमाण, त्या प्रमाणामध्ये जवळपास आपली 2 प्लेट ड्राय मंचुरियन होतील इतके
आपले मंचुरियन बॉल तयार करून झालेले। त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे। अगोदर आपण आता ड्राय मंचुरियन बनवून घेणार आहोत, त्याच्यानंतर ग्रेव्हीवालं मंचुरियन बनवून घेणार। तर मी एक कांदा घेतलेला आहे, तो अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो दुसरा कांदा आहे तो आपल्याला ग्रेव्हीवालं मंचुरियन करायच्या वेळेस वापरायचा आहे, म्हणून त्याला मी जाड कट केला होता, तो नंतर दाखवणारच व्हिडिओमध्ये। आता एका पॅनमध्ये तेल घेतलंय, तेलही जास्त वापरायची गरज नाही, 2 ते 3 टेबलस्पून तेल असेल तरी भरपूर आहे, त्यापेक्षा जास्त तेल आपल्याला यासाठी वापरायचं नाही। त्याच्यानंतर भरपूर लसूण आणि अद्रक कट करून घ्यायचं आहे किंवा ठेचून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित टाकून यात कलर चेंज होईस तो भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो पाती कांदा त्याच्या पुढची जी साईड आहे ती पाती कांद्याची ती कापून घेतली, ती फ्राय करून घेतली। 2च मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हे सर्व जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे, म्हणजे याला शॅलो फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर जो बारीक कांदा आपण कट करून घेतला होता तो टाकलेला आहे, त्याच्यानंतर तोही हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून मी इथं अद्रक लसणाची पुन्हा पेस्ट वापरली, ही मी घरगुतीच पेस्ट तयार करून ठेवलेली आहे, ती टाकलेली आहे, तिलाही हाय फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचे। नंतर यात मी बारीक कट केलेली शिमला मिर्च टाकली आहे, हे सर्व अगदी बारीक कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथं आपण 2 ते 3 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस, तसेच 2 टेबलस्पून हॉट अँड चिली सॉस जो असतो टोमॅटोचा हॉट चिली सॉस तो टाकलेला आहे। आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं। यात आपण कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता फक्त सॉस वापरतो आहे। आणि हे बनवत असताना आपल्याला मीठ अजिबात नाही वापरायचं आहे, कारण की सॉसेसमध्ये जे आहे ते मिठाचं प्रमाण भरपूर असतं, तर मग वरून मीठ अजिबात नाही घालायचं, आपण तयार करताना घातलं होतं। त्याच्यानंतर मी इथं 1 चम्मच व्हाईट व्हिनेगर टाकलेलं आहे आणि ते पुन्हा सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 लहान वाटी पाणी टाकलं आहे, म्हणजे जो आहे आपला कोटिंग व्यवस्थित होणार आहे ड्राय मंचुरियनला। आणि ड्राय मंचुरियन अगदी बाहेर तुम्हाला तर गाडीवर भेटतात त्या प्रकारे आपल्याला हे स्ट्रीट स्टाईल मंचुरियन तयार करून घ्यायचे। पुन्हा मी 1 वाटी परत पाणी टाकून घेतलेलं आहे, तुम्हाला वाटेल सारखी पाणी ॲड करत जाते, पण याची जी आहे नंतर थिकनेस व्यवस्थित येते। आता 1 वाटी पुन्हा पाणी घेतलेलं आहे, त्यात मी 1 चम्मच जे आहे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, कॉर्नफ्लॉवरची जी पावडर असते ती टाकली, त्याची एक स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि ती साईडला ठेवून दिली। म्हणजे आपण इथं ड्राय मंचुरियनसाठी सॉस तयार करून घेतला होता, त्यात मी अर्धे ड्राय मंचुरियन्स टाकून घेतले आपण जे ते फ्राय करून ठेवले होते ते, आणि त्यांना एक 3 ते 4 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे। त्याला सर्वीकडून कोटिंग लागली गेली पाहिजे आणि जे आपले ड्राय मंचुरियन ते अगदी व्यवस्थित तयार होतात। तर याला पुन्हा 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर याच्यात आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकली होती ती टाकायची आहे, त्याच्यामुळे जो आहे ह्या सॉसला थिकनेस येतो आणि आपली जी आहे ड्राय मंचुरियन अगदी परफेक्ट असे स्ट्रीट स्टाईल तयार होतात। तर आता मी इथं कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आपण तयार केली होती ती टाकलेली आहे। त्याच्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे ते छान असं मिक्स करून घेतले 2 ते 3 मिनिटांसाठी। आणि हे सर्व साहित्य मिक्स करत असताना फ्लेम जी आहे ती मीडियम असावी, अगदीच लो किंवा हाय नसावी। त्याच्यानंतर जे आहे एक 3 ते 4 मिनटं आपण यांना परतवून घेतल्यानंतर त्याला तसंच राहू द्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅस स्लो करायचा आहे, वरून पुन्हा कांद्याची पात टाकायची आहे आणि इथं जे आहे आपले स्ट्रीट स्टाईल ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत। आता आपण मी साईडला ठेवले। त्याच्यानंतर इथं मी आता जी ग्रेव्ही बनवते त्यासाठी दाखवते, ते पुन्हा 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले, त्यात अद्रक लसूण भरपूर प्रमाणात कट करून घेतलेला आहे बारीक, तो टाकला आहे, तो परतून घ्यायचा 2 ते 3 मिनटं। त्याच्यानंतर चौकटी मोठा असा कांदा कापून घेतलेला आहे, स्लाइस तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कुठल्या 1 इंचाचा असं त्याची जी आहे साईज आहे। त्याच्यानंतर स्प्रिंग ओनियनचा पुढचा म्हणजे कांदा पातीचा पुढचा कांदा टाकला आहे, तोही हाय फ्लेमवर 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। मग नंतर यात शिमला मिर्च टाकली, ती पण हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची। हे फक्त जास्त वेळ न परतवता थोडंच परतवायचं आहे। नंतर 1 टेबलस्पून आपण इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकली, ती परतवून घेतली। मग पुन्हा 3 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला, 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस टाकला आहे आणि पुन्हा 2 टेबलस्पून जे आहे टोमॅटोचा हॉट चिली सॉस टाकलेला आहे। आणि हे पुन्हा सर्व साहित्य जे ते 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं। यात पुन्हा 2 टेबलस्पून आपल्याला व्हाईट व्हिनेगर टाकायचं आहे, ग्रेव्ही करतोय म्हणून यात मी व्हाईट व्हिनेगरचं प्रमाण थोडं जास्त गेलेलं आहे। आणि ह्यात कुठल्याही प्रकारे अजिनोमोटो आणि फूड कलरचा वापर न करता आपण मसाला किंवा बाहेरचा मसालाही न वापरता हे जे आहे मंचुरियन बनवत आहोत। तर तुम्ही इथं लक्षात असू द्या, ही ग्रेव्ही वगैरे बनवत असताना जे आहे एक टिप तुम्हाला फॉलो करत राहायची आहे, त्याच्यानंतरच तुमची जी आहे परफेक्ट अशी ड्राय मंचुरियन आणि ग्रेव्हीवाले मंचुरियन तयार होणार आहेत। आता हे मीडियम फ्लेमवर याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण एका वाटीत पाणी घेतलंय, त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि त्याची स्लरी तयार करून ती आपल्याला साईडला ठेवून द्यायची। इथं आता जवळपास पाण्याला छान अशी उकळी आलेली, त्याच्यानंतर जी
मंचुरियन आपण फ्राय करून ठेवले होते ते ॲड केलेले आहे आणि एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला पुन्हा एक उकळी येईस्तोवर म्हणजे त्यात व्यवस्थित जे आहे मंचुरियनमध्ये ती ग्रेव्ही मुरते आणि मंचुरियन अगदी छान असे परफेक्ट तयार होतात। तर हे जवळपास 7 ते 8 मिनिटात तयार होऊन जातात। तर यांना आता छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केली होती ती इथं आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे। स्लरी टाकल्यानंतर जे आहे ते कंटिन्यू चम्मच हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात। आणि इथे मी कांदा पात टाकलेली होती ती तुम्ही बघितली असेलच। तर कांदा पात आपल्याला शेवटी टाकायची आहे, मध्ये टाकली तरी चालेल पण शेवटी सर्व करताना टाकायची आहे। त्याच्यानंतर 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय जे आपलं मंचुरियन आहे मंचुरियन ग्रेव्ही त्याला आपोआप जो आहे तो घट्टपणा यायला लागला आहे। सूप जे आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि इथं जे आहे आपली मंचुरियन ग्रेव्ही पण तयार झाली। आता गॅस बंद करून घेऊया आणि मी जे आहे इथं मंचुरियन ग्रेव्ही आणि मंचुरियन ड्राय दोघं सर्व करून घेत आहे। मंचुरियन सर्व केल्यानंतर त्यात आपल्याला वरून थोडासा कांदा पात टाकायचे आहे आणि तयार आहे आपले स्ट्रीट स्टाईल मंचुरियन ड्राय आणि मंचुरियन ग्रेव्ही। तसेच तुम्हाला चायनीजचा अजून कुठला पदार्थ बघायला आवडेल म्हणजेच रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा, तर मी तोही व्हिडिओ नक्कीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल। व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।